मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाही। मराठी येत नसणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवू, यावरून वाद नको। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट। मराठी शिकायला रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना का? आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कानशिलात लावली असती। किमान शिंदेंनी तरी तसं करावं। मनसे नेते संदीप देशपांडेंचा हा निशाणा। मला शिवसेना आणि मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामी यांच्याकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली। बागेश्वर बाबांचा हा दावा। महापुरुषांबाबत लोककथा निर्माण होतात, इतिहासात असा कुठलाच दाखला नाही। बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे भाष्य। धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान, या भोंदूबाबाला अटक झालीच पाहिजे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत मागणी। उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या। आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार असाही दिला इशारा। चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील। वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांनी थेट बोलण्यास दिला नकार।